पुण्यातील औंध परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्यावरती निर्बंध लागू करण्यात आलेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध भागामध्ये पहाटे 4 ते सकाळी 7 पर्यंत मॉर्निंग वॉक करण्यावरती मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत। इथे रात्रभर बिबट्याचे शोधकार्य हे सुरू होतं, मात्र हाती यश आलेलं नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर आणि औंध भागामध्ये या बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। आणि याच संदर्भातली अपडेट जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, औंध परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे, प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली जाते। नेमकं काय आवाहन करण्यात येत आहे आणि काय उपाययोजना करण्यात येणार आहेत? आपण जर बघितलं तर ग्रामीण भागासोबतच आता बिबट्यानं शहराकडे धाव घेतली आहे। औंध भागातल्या सिंध सोसायटी, म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे पुणे युनिव्हर्सिटी जवळ, इथून काही अंतरावर सिंध सोसायटी आहे। त्यामुळे या सगळ्या भागाला आहे तो सतर्कतेचा आणि खबरदारीचा इशारा आहे तो वन विभागाने दिला आहे। महत्त्वाचं म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीत अनेक लोक सकाळी व्यायाम करायला येतात, पळायला येतात आणि या लोकांना देखील आता खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। माझ्यासोबत एक पुण्यातला ग्रुप आहे जो रोज अनेक वर्षांपासून या ठिकाणी येतो आणि रोज व्यायाम करतो। मात्र आज त्यांना किती भीती वाटते किंवा कशा पद्धतीने त्यांचा आज व्यायाम सुरू आहे, कारण सगळ्यांनाच आहे ते खबरदारी बाळगण्याचा इशारा आहे तो वन विभागाने आहे आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाने दिलाय। माझ्यासोबत एक दादा आहे, तुम्ही किती वर्ष झाले इथे येतात, आजची काय भीती वाटते, काय होतंय? मी इकडे गेल्या 4 वर्षापासून रनला येतोय। भीती असंच नाहीये, पण आम्ही खबरदारी घेतोय। सकाळी सरांबरोबर डिस्कशन झालं की आज ग्रुपमध्ये पळतोय आम्ही आणि काही पोलीस मित्र आहेत त्यांच्याशी थोडंसं डिस्कशन करायचं आहे की काही आम्ही अलाउड आहे का ठेवू शकतो का शस्त्र वगैरे बरोबर इथे पळताना वगैरे। तर आणि ग्रुपमध्ये पळतोय तर तेवढी भीती नाही, खबरदारी घेतोय। काय खबरदारी घेतली जाते, कारण या सगळ्या परिसरात काही प्रमाणात दहशतीचं वातावरण आहे? गेली 5 वर्ष मी इथे येते, पण आता खबरदारी म्हणजे आम्ही थोडा उशिरा सुरुवात केली आहे, पण तरी खूप सारी कुत्री ग्रुपमध्ये भुंकायला लागली की भीती वाटते की इथेच कुठेतरी असेल, मग उजवी डावीकडे सगळीकडे आम्ही बघत राहतो। पण आता खबरदारी म्हणजे काय, सरकारनेच आम्हाला सांगावं की काय करायला पाहिजे, आणखीन किती उशिरा येऊ शकतो आम्ही, आणि ग्रुपमध्ये पळतो। आपण जर बघितलं तर हे सगळेच नागरिक आहेत। दादा, ग्रामीण भागात ना आता तो शहराकडे येतोय, अनेक भागात देखील आढळण्याची शक्यता आहे, पुणेकरांना पण काही प्रमाणात भीती आहे। भीती तर आम्हाला आहे नक्कीच, कारण की आज सकाळी मी जेव्हा आलतो 5:30 वाजता, सो मी खाली उतरलो परत गाडी जाऊन बसलो, कारण ह्या विद्यापीठात कोणीच नव्हतं। सकाळी 5 वाजता आम्ही गेले 15 वर्ष इथं रन करतो मी स्वतः, आमची अकॅडमी आहे, खूप सारे आम्ही रन करतो, सगळ्यांना भेटतो। सकाळी मी एका जाताना कॉमेंट्स म्हणतो जपून पळ बरं का, जपून पळ, गॉगल काढ, बिबट्या दिसेल काहीतरी, दिसणार नाही। सो आम्हाला भीती आहे अशी, नाही असं नाही। सो आम्ही विद्यापीठाला काही असा भाग आहे बॅक साईडचा, तिथं खूप असा अंधार असतो सकाळी किंवा एकदम असं घनदाट जंगल आहे, तर थोडंसं ते भीती वाटते की आम्ही तर खबरदारी घेतोच नक्की आमची। तर आम्ही ठरवलं की थोडंसं लेट येऊन सुरू करावं किंवा मग जरा सावकाश रन करावं किंवा ग्रुपने रन करावं, कारण की आमचं कसं संडेला लॉंग असतात, आम्ही सकाळी 4 वाजता सुरू करतो। सो त्यावेळी काय करणार, असं नाही की बिबट्या 1 जण आहे किंवा 4 जण असं हमला करू शकतो। तरी तर आम्ही जर बघितलं तर या सगळ्या म्हणजे जे रनिंग करायला येतात किंवा व्यायामाला येतात त्यांनी उशिरा येण्याचं ठरवलंय। 4 ते 7 या वेळेत काही प्रमाणात 6 वाजेपर्यंत अंधार असतो आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतोय। मात्र भीतीचं वातावरण आहे ते आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे, अशा ज्या भावना आहे या सगळ्यांनी व्यक्त केल्या आहे। आकांक्षा, नक्कीच त्यामुळे काहीशी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करूयात। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी शिवानी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।